नमस्कार मंडळी. आज रविवार म्हणून आज थोडं उशिरा सुटली, देवांची पूजा केली, नेहमीप्रमाणे उंतारात कणे वगैरे घातले. त्याच्यानंतर नाश्ता बनवला, चहा वगैरे. नाश्त्यासाठी आज व्हेज का तर आज विनायक चतुर्थी आहे. विनायक चतुर्थीला आम्ही नॉनव्हेज नाही खात आणि श्रावण महिना आहे तर मी पोथी लावलेली आहे. पोथी वगैरे वाचली, त्यानंतर जेवण बनवलं आणि आम्ही जायला निघालो कर्जतला आमच्या फार्म हाऊसला. तर वातावरण वगैरे एकदम मस्त होतं, भारी, खूप छान होतं. पुढे गेलो तर खूप ट्रॅफिक लागली. 1.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्येच होतो. 1.5 तासानंतर ट्रॅफिक सुटली, मोकळी झाली थोडी. खूप भूक लागली होती. मग जेवण बनवलेलं होतं मी, भाकरी आणि सिमला मिरची आणि बटाट्याची भाजी. आम्ही गाडीतच जेवून घेतलं कारण की फार्म हाऊसला जायला थोडा वेळ लागणार होता. पहिल्यांदा तिथंच जेवायची प्लॅनिंग होती, ट्रॅफिकमुळे मग आम्ही गाडीतच जेवलो. आणि पुढे गेलो तर खूप पाणी लागलं. पावसाला एकदम जोरदार सुरुवात झाली आणि वातावरण खूप छान झालं, मस्त वाटायला लागलं एकदम पाऊस पडायला लागला. तर आता पोचलो आम्ही आमच्या फार्म हाऊसवर. गवत वाढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कारण की जे केअरटेकर आहेत ना, त्यांची शेतीची वगैरे कामं असतात ना, पण करतील ते. आता शेतीची कामं झाल्यावर करतात ते आणि खूप छान ठेवतात आमचं फार्म हाऊस. ते खूप एकदम व्यवस्थित ठेवतात. आता पोचलो आम्ही इथे आणि त्यांनी बघा अळूची पानं लावलेली आहेत, बरीचशी भाजी लावली. हे आहेत रताळी. हे सर्व त्यांनीच लावले कारण की महिना 1.5 महिना मला यायलाच नाही भेटलं, तर त्यांनी सगळं लावलेलं आहे. इथं पण भाजी आहे पण गवत वाढले ना, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही. काय काय लावले ना, पुढच्या वेळेस येईल तेव्हा दाखवेन. आणि इथं आली ना काशी लावलेली भाजी वगैरे बघायला मला खूप आवडते. बघा मस्त पानं झाल्यात ना एकदम. आणि इथं आल्यावर असं फेरफटका मारते सगळीकडे, आनंद होतो हे सगळं बघायला. सगळीकडे फिरत होती. खूप पाणी येऊन गेला होता, आत्ताच पाणी थांबला होता. तर आमच्या बाजूच्या फार्म हाऊसवाले पण आले होते, तर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं चहासाठी. त्यांच्याकडे गेलो. त्यांचं फार्म हाऊस खूप सुंदर आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही. कधी भेटलो का आम्ही त्यांना बोलवतो, ते आम्हाला बोलवतात. आज त्यांनी आम्हाला बोलवलं, मग आम्ही आलो. मस्त चहा नाश्ता वगैरे केला आणि बघा त्यांनी पण भाजी लावली थोडीफार, पुढे पण लावले पण तिथपर्यंत मी गेली नाही. हे बघा त्यांचं फार्म हाऊस खूप छान आहे. मग आम्ही निघालो तिथून. पाऊस आत्तापर्यंत थांबला होता आणि येता येता उशीरच झाला आहे बघा. तुम्हाला माहिती आहे मी तर थांबतेच चहा कॉफी घ्यायला. तर आज मी कॉफी नाही चहा घेतली. बनमस्का आणि बिस्किट्स होते. मी बनमस्का खाल्ला, तनिषने बिस्किट्स खाल्ले. तनिषने कॉफी बिस्किट घेतलं आणि आम्ही चहा आणि बनमस्का वगैरे घेतला. खरंच खूप छान लागतं इथलं, चहा असो किंवा कॉफी असो. नंतर घरी यायला निघालो, तुम्ही बघू शकता. येता येता आम्हाला 9:15 वाजले. हे सांगत होते हे आणि मुलगा की आपण हॉटेलचं मागूया, पण मला घरचंच खायचं होतं. तर मी मस्त असं पटकन जेवढी भाजी होती तेवढी घालून मस्त असा राईस बनवला, सॅलड आणि पापड छान असे भाजून घेतले. तर बघा मस्त असं माझं जेवण तयार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्कीच करा. तर या जेवायला येता का? मस्त गरम गरम जेवण तयार आहे. गरमागरम भात, सॅलड आणि पापड, मस्त एकदम भारीच लागते. चला या जेवायला.